RT ॲडमिशन 2026-27 तर पालकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन सुरू होण्याची तारीख आता उपलब्ध झालेली आहे। तर येत्या 17 तारखेपासून म्हणजे 17 फेब्रुवारी 2026 पासून विद्यार्थी नोंदणी करू शकतात। म्हणजे जेही पालकवर्ग असेल ते आता विद्यार्थ्यांसाठी आपले फॉर्म भरू शकतात। तर बघू शकता एका लोकमत न्यूजपेपरमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे। RT प्रवेश प्रक्रिया 17 फेब्रुवारीपासून तर बघू शकता यामध्ये संपूर्ण जी अपडेट आहे ही सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। तर अखेर RT अंतर्गत प्रवेश प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होण्याची शक्यता आहे। शासनाने प्राथमिक शिक्षण संचालकांना गुरुवारी निर्णयाद्वारे प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यता दिली असली तरी यात तारखेचा उल्लेख मात्र केलेला नाही। शासनाच्या आदेशानुसार यंदा 17,670 रुपये शुल्क शाळांना देण्यात येणार आहे। म्हणजे प्रति विद्यार्थी एवढी जे शुल्क आहे हे शाळांना देण्यात येणार आहे। प्रवेश प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे, कारण की जो आपण काल GR दिलेला आहे त्या GR मध्ये एक सर्वात मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे या वर्षाला नुकसान होऊ शकते। बघू शकता पालकांना अर्ज करताना 1 किलोमीटरच्या पलीकडील शाळा निवडता येणार नाही अशी तरतूद प्रणालीमध्ये केली जात आहे। अर्ज भरताना विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतराच्या मर्यादेतच गुगल लँडमार्कवर दर्शवल्यानुसार अर्ज भरता येईल। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जेही शाळा टाकायच्या आता ह्या शाळा 1 किलोमीटरच्या आतमधल्याच टाकायच्या आहे अशी व्यवस्था करण्यात येणार आहे। यंदाच्या प्रवेश प्रक्रियेला 2 महिने विलंब झाला आहे। या संदर्भात सामाजिक संघटना आणि पालकांनी विचारणा केली होती। तर लोकमत या संदर्भाने 8 फेब्रुवारीला वृत्त प्रसिद्ध केलेले होते। अखेर गुरुवारी शासनाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाला शासकीय आदेशाद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे मंजुरी तर मिळालेली आहे की जे फॉर्म आहे विद्यार्थ्यांचे हे 17 तारखेपासून म्हणजे 17 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे। परंतु यामध्ये जो बदल करण्यात आलेला आहे जो की फक्त आणि फक्त तुम्ही 1 किलोमीटरच्या आतमधले स्कूल टाकू शकता। तर यामध्ये भरपूर जे पालकवर्ग असेल त्यांचं या वर्षाला आता नुकसान होणार आहे, कारण की 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर तुम्हाला एकही स्कूल आलं नाही तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे हे डॉक्युमेंट्ससुद्धा तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर मागवण्यात आलेले आहे। त्यामुळे एकदा चेक करा जेणेकरून वेळेवर तुमचा गोंधळ व्हायला नको, तुमचा फॉर्म भरला गेला पाहिजे। कारण जर तुमच्या लॉग इनमध्ये म्हणजे फॉर्म भरताना जर तुम्हाला एकही स्कूल आला नाही म्हणजे एकही स्कूल जर तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये आली नाही तुमच्या घराच्या लोकेशननुसार तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही आहे। कारण जी लिमिट लावलेली आहे 1 किलोमीटरची ही अतिशय चुकीची लिमिट लावण्यात आली आहे। तर शासनाकडे RT प्रवेश प्रक्रियेसाठी विनंती प्रस्ताव पाठवलेला होता। शासनाने त्याला मंजुरी दिली असून 17 फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते याबद्दलची माहिती दिलेली आहे प्राथमिक शिक्षण जेही आपले ऑफिसर असेल त्यांच्याकडून। तर शाळांना दंड कोणता लागू शकतो बघा, विनाकारण जर प्रवेश नाकारला तर शाळांना दंड लागू शकतो। म्हणजे तुम्ही कंप्लेंट करू शकता RTE ऑफिसला। शाळा प्रवेश नाकारतात ही पालकांनी तक्रार योग्य असल्यास प्रवेश प्रक्रियेत शाळा दोषी आढळल्यास तुमचा नंबर लागल्यानंतर जर तुम्हाला प्रवेश दिला नाही तर तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि कंप्लेंट केल्यानंतर शाळेवर जोही शाळांना आहे तो दंड देऊ शकते RTE म्हणजे शासन। अशाबद्दलची माहिती आहे। तर पालकांसाठी आनंदाची बातमी आहे, परंतु यामध्ये जो नवीन नियम लावलेला आहे तो नियम अतिशय चुकीचा आहे आणि त्या नियमानुसार भरपूर जे विद्यार्थी आहे यांचं या वर्षीला नुकसान होऊ शकते। परंतु RTEची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ज्यांची संपूर्ण पालकवर्ग वाट बघत होते ती आता 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे। 17 फेब्रुवारीला फॉर्म सुरू झाल्यानंतर लगेच फॉर्म भरण्याची घाई न करता वाट बघा। स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला देण्यात येणार, कारण की एकदा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही दुसरा फॉर्म भरू शकत नाही। फॉर्म एडिट होत नाही, मी अगोदरच सांगतोय। त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको असं वाटत असेल तर वेट करा, कारण की आपण सकाळी जो व्हिडिओ दिलेला होता त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपण फेसबुकवर विद्यार्थ्यांसोबत म्हणजे जेही पालकवर्ग आहे त्यांच्यासोबत बोलत आहे, त्यांना मार्गदर्शन देतो आहे। त्यामुळे फेसबुक पेजला फॉलो करा आणि त्यावरती तुम्ही कमेंट्स करा म्हणजे मेसेज करा, तुम्हाला मेसेजवर तुमचा रिप्लाय मिळून जाणार। जोही तुमचा प्रॉब्लेम असेल तो त्यावरती तुम्ही बोलू शकता, त्यावरती बोला, तुम्हाला माहिती देण्यात येणार।
कारण की कमेंट्सवर संपूर्ण एवढ्या साऱ्या कमेंट्स असतात की आपण बोलू शकत नाही, त्यामुळे त्यावरती बोलू शकतो. आणि RTचा जो आता फॉर्म सुरू होणार 17 तारखेला, त्याबद्दलचा जो व्हिडिओ असेल स्टेप बाय स्टेप तो तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यामुळे व्हिडिओ बघा, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा. अडचण आल्यास कमेंट्स करा, फेसबुकवर मेसेज करा. आणि RT ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.